या या शंकराजी. असे या जावई बापू. आता दोघांनी सुखात राहायचं. राहाल ना? हो. अजिबात भांडायचं नाही. नाही भांडणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, भवानीसाठी शंकर आणि शंकरासाठी भवानी असते. त्याचप्रमाणे एकमेकांचा हात हातात घेऊन विश्वासानं प्रेमानं तुम्हाला संसाराची वाट चालायची आहे. चांगलं पेरलं की उगवतं सुद्धा चांगलंच, हे कायम ध्यानी असू द्या. तुमचा संसार वृक्ष कायम बहरत राहो, हाच आमचा आशीर्वाद. थांबा. काय झालं आबासाहेब? काय आहे हे? आमच्या लेकीचा लगीन चुडा. लगीन चुडा कुठून घेतला होतात? पुराणपुरी. बुऱ्हाणपुरी? एवढ्या लांब गेला असताना तुम्ही आबासाहेब आमच्यासाठी लगीन चुडा घेऊन आलात, तेही एकही बांगडी न फुटता. बाळा, बापानं लेकीचा लगीन चुडा कायम आबदार ठेवायचा असतो. आबासाहेब तुम्ही खूप खूप चांगले आहात. आता आम्हाला असं वाटतंय आमचं लग्न साजरं झालं. तुम्हाला असं वाटलं ना, आम्हाला भरून पावलं. आबासाहेब तुम्ही रडू नका. आबासाहेबांनी कधीच रडायचं नसतं. नाही रडणार. चला, सगळे वाट बघत असतील. उशीर होतोय. काय गूज सुरू आहे बाप लेकीचं कुणास ठाऊक. अहो, रुसल्यात की काय त्या? अव रुसणाऱ्या नाहीत त्या, तोंडावर बोलणाऱ्या आहेत त्या. भेटू द्यात त्यांना. पुन्हा आता लवकर भेट होणार नाही. वा, जावायचा आतापासूनच लाडू आहे. नाही हरजीराव, जावयाचे नाही, आमच्या लाडक्या भाच्याचे लाड करतो. लग्नात मामानं उचलून मांडवात आणायचं असतं. ते घडलं नाही म्हणून आत्ता परत फेड केली. चांगलं केलं. आई साहेब हे बघा, आमच्यासाठी चुडा आणलाय बुऱ्हाणपुरावरून. काय? बुऱ्हाणपुरावरून? हो, आम्हाला एकट्यालाच, तुम्हाला कोणालाच नाही. एवढं सोन्यासारखं लग्न सोडून तुम्ही बुऱ्हाणपुराच गेलात? काय होत आता साहेब? ताई साहेब जाऊ द्या ना. हो, असं कसं जाऊ द्यात? आमचं एक वेळ राहू द्यात. आम्ही बहीण आहोत म्हणून समजून घेऊ. पण आमच्या साहेबांना काय वाटलं असेल? त्यांचा काहीच मानपान झाला नाही. त्यांना अंधारात ठेवून लग्न केलं. आम्हाला हे काय पटलं नाही.
अहो तुम्ही हसताय. अहो आम्हासने बुराणपूर मोहिमेची पूर्ण कल्पना होती. काय? आणि तुम्ही आम्हाला बोलला नाहीत? अहो तशी राजआज्ञाच होती, कुणाला बी न सांगण्याची. आणि अहो स्वराज्यात असल्या गोष्टी कुणाला सांगायच्या असतात वय. राजे म्हणजे तुम्ही सगळ्यांशीच गनिमी कावा केलात तर? करावा लागला, पण तसंही हरजीदाजी साहेबांची इजाजत घेतल्याशिवाय आम्ही बुऱ्हाणपुराला गेलोच कसे असतो. पण आम्ही विचारलं आणि झालं उलटच. दाजी साहेब आम्हाला म्हणाले, तुम्ही थांबा लग्नात, आम्हीच जातो बुऱ्हाणपुरात आणि औरंगजेबाला ठार करतो. बघा मातोश्री, बघा बत्ताशीबाई, दोघेही सारख्याला वारके. राजे तुम्ही आमची फसगत केली. फसगत नाही राणी साहेब, उलट आम्ही नसताना तुम्ही गड सांभाळू शकता. एवढंच नाही तर एवढा मोठा समारंभ पारही पाडू शकता हे दाखवून दिलं तुम्ही. चला आता उशीर नको व्हायला. या ताबडतोब येऊन भेटा आम्हाला. मातोश्री, आमचं नावही घेऊ नका तुम्ही. कोण मातोश्री? कसल्या मातोश्री? एरवी आपल्या आईला आपलं मूल कुठे जातं हे ठाऊक असतं. निदान ते जाताना तसंच सांगून जातं. परंतु तुम्ही आमच्याशी एका शब्दानेही बोलला नाही. जातो असं म्हणायची साधी तसदी घेतली नाहीत तुम्ही. मातोश्री, राजकारण एवढं होतू चाललं होतं, स्वराज्याचं काम एवढं बिनीवर आलं होतं. मातोश्री म्हणजे थांबा, पुढे येऊ नका. आम्ही रागावल्यावर आमच्या कुशीत शिरून आमच्या हृदयाला मायेचा पान्हा फोडण्याच्या गोष्टी बास झाल्या. आता सांगा आम्हाला, का गेला होता बुऱ्हाणपुरास? काय एवढी निकड होती तुमची? स्वतःच्या सोन्यासारख्या पोटच्या लेकीचं लग्न सोडून तुम्ही त्या दुष्टांच्या छावणीत गेलात का? का राजे असं केलं तुम्ही? आम्हाला नाही पटलं हे. मातोश्री, चुकलं आमचं. चुकलो? राजे, आता तुम्ही लहान धाकले राहिला नाही, छत्रपती आहात. नाहीतर आमचा हा हात आणि तुमचा हा गाल. मातोश्री, तो तर तुमचा अधिकार आहेच. हे बघा,
आम्ही मागे पुढे पाहणार नाही. तुम्हाला वाटत असेल की आम्ही तुमची मनमानी सहन करू, पण अजिबात नाही. तुमचे वडील जे करायचे त्याही पेक्षा पुढे गेलात तुम्ही. 1 लाखाच्या फौजेत ते घुसले होते आणि तुम्ही 5 लाखांच्या सैन्यात घुसलात. राजे, राजे, केवढे हे धाडस. स्वतःच्या लेकीचं लग्न असताना उद्या काही बरं वाईट घडलं असतं तर. मातोश्री माफी असावी. आम्ही पुन्हा हे असलं धाडस करणार नाही. धाडस, धाडस नाही, हा अविचार आहे असं आम्हाला वाटतं. मातोश्री पुन्हा असं घडणार नाही. एक वेळ क्षमा करावी, कान धरावा. वाटल्यास आम्ही गाल पुढे करतो. उभे खूप चिडल्यात मातोश्री. हो तर मातोश्रींनी आज काली मातेचा अवतारच धारण केलाय. काय करूया? जाऊयात का? आपण जायचं? नको नको, मातोश्रींना नाही आवडणार. आपल्यावरच ओरडते. ओरडतील. हो, तुम्हाला तर आधीपासूनच बुऱ्हाणपुराचं माहित होतं. मग आता काय करूया? जायला तर हवं ना. राजे एवढे दमून आलेत आणि मातोश्री, एक शब्दही बोलू नका. कुठलीही सफाई नकोय आम्हाला. मातोश्री, आम्ही सफाई देत नाही, परंतु अहो, आमच्या जीवाचा धर सुटण्याची वेळ आली होती. गडावर तुम्ही कुठेही दिसत नव्हता. कुठल्याही विधीसाठी तुम्ही उपस्थित नव्हता. तेव्हाच लक्षात आलं होतं आमच्या सगळं. पण बोलावं तर कुणाशी? राजे, आयुष्यात जेवढ्या घाबरलो नव्हतो ना आम्ही, तेवढ्या घाबरून गेलो होतो. आईच्या हृदयाची कल्पना नाही येणार तुम्हाला. मातोश्री, सरदार विचारेंचा आहेर आपल्याकडेच आहे. घ्या. ह्या तर तुमच्याहून तरबेज. सगळ्या गोष्टी माहीत असतानाही आपल्याला काही माहीत नाही असं शिताफीनं दाखवत राहिल्या. तुम्हाला थांबवण्याची तसदीही घेतली नाही ह्यांनी. मातोश्री, अहो, मग आमच्या कानावर तरी घालायचं. आम्ही अडवली असती वाट त्यांची. तुमचं ऐकलं असतं दादासाहेबांनी, थांबले असते ते. आम्ही नव्हते केले प्रयत्न. दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात आम्ही पाय रोवून वाट नाही अडवली का? पण आम्हाला आणि पाण्याला न जुमानता ते गेले. ते कुठे थांबतात? पण मातोश्री, ते थांबले नाहीत म्हणून राजकारण बदलण्याचा पराक्रम त्यांनी केला. आणि तसाच पराक्रम बुऱ्हाणपुरी जाऊनही केला. राजे, काय झालं? नाही म्हणजे लेकीला पाठवण्याच्या गोंधळीत आम्ही तुम्हाला विचारायचंच राहून गेलो. जसं आम्ही गडावरचं लग्न पार पाडलं तसं तुम्ही तिकडचंही लग्न पार पाडलत ना? हो राणीसाहेब, बुऱ्हाणपुरातलं लग्न आम्ही थाटामाटात पार पाडलं. पाहुण्यांना जानवस घरातच ठोकून काढलंय आणि दारुगोळ्याची आतषबाजी करून आलं. खरं तर खूप अवघड होतं. तो सारखा आमच्या हातून निसटत होता. पण शेवटी आम्हाला संधी मिळालीच. शेवटी दारुगोळ्याचं कोठारच उडवून आलो. सुंदर, जा आणि मीठ मिरच्या घेऊन या. दृष्ट काढतो आम्ही राजेंची. मातोश्री, आत्ता तर तुम्ही रागवला होता ना, आणि मग लगेच? रागावलो तर आहोतच आम्ही त्यांच्यावर.
पण आनंदी सुद्धा आहोत. राणी साहेब जरा बसा आमच्या समोर. बघू द्या आम्हाला आमच्या कर्तबगार बायकोला डोळे भरून. अहो, जावई बापू आलेत आता आपल्याला. मग जावई बापू आले की मग आपल्या बायकोला बघायचं नाही असं कुठल्या ग्रंथात लिहिलंय का? बसा. बसतो, पण एका अटीवर. अट. हे बघा, हे काय? हा राजस्त्रीच्या वस्त्राचा धागा आहे. आता या धाग्याचा आम्हाला 5 शेर वजनाचा सोन्याचा नाग करून दाखवा. 5 शेर वजनाचा सोन्याचा नाग याचा? हो, बादशहाच्या छावणीत नव्हता का केला? विसरलोच. राणी साहेब, आम्ही नाग बनवायला गेलो आणि आमच्यावरच बिळात लपून बसायची वेळ आली. पळताभुई थोडी झाली होती. आमची तरा काही वेगळी नव्हती राजे. कोणकोणत्या प्रसंगाला काय तोंड द्यावं लागलं ना हे आमचं आम्हालाच ठाऊक. आम्हाला कल्पना आहे. राजे, जसजसा मुहूर्त जवळ येऊ लागला तस तसे सगळे पै पाहुणे आम्हाला विचारायला लागले, राजे कुठे आहेत, राजे कुठे आहेत. आणि भवानीबाई त्या तर ऐकायलाच तयार नाहीत. त्यांनी दोसराच काढला होता तुमचा. दुसरीकडे मातोश्री. काही विचारू नका. परंतु सगळ्या गोष्टी कशा रीतसर पार पडल्या. लग्न एकदम धामधुमीत झालं. तोफांची सलामी दिली आणि आतषबाजी झाली. राणी साहेब, आम्ही सुद्धा आतिषबाजीच करून आलो. पहिले 2-3 प्रयत्न असफल झाल्यावर आम्ही दारू गोळ्याचं कोठार सोडवायचं ठरवलं. बहिर्जी काकांनी इत्यंभूत माहिती काढली. निळोपंत आणि खंडोबल्ला सावली सारखे सोबत होते. अवघड होतं, पण शिरलो दारू गोळ्याच्या कोठारात आणि आई जगदंबेच्या कृपेनं सगळं सुरळीत पार पडलं. दारुगोळ्याच्या कोठाराला आग लावून आम्ही वाऱ्याच्या वेगानं तापीमाय ओलांडली. जोराचा धमाका झाला. धमाका होताच सगळीकडे आग लागली. आगीनं औरंगजेबाच्या तंबूला वेढलं आणि भस्मसात झाला. तंबूतले सगळे शाही नोकर, सरदार आणि खुद्द औरंगजेब जळून मेला असणार. राजे, खरंच केवढं धाडस हो, केवढा मोठा पराक्रम. आता आपण याबाबतची दवंडी पिटवून तुमचा हा पराक्रम सगळ्या रयतेला सांगूया. नाही असो, आपल्याकडून दवंडी नको. आधी त्यांच्याकडून खबर येऊ द्या. एकदा त्यांच्याकडून खबर आली की मग आपण दवंडी देऊ. आणि जर खबर मनासारखी आली तर आमच्याकडून तुम्हाला 5 शेर वजनाचा दागिना. तोपर्यंत मात्र गुप्तता.